नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी टाईम अलीकडे मोठ्या प्रमाणावरती वापरली जाणारी ही संकल्पना म्हणजेच मी टाईम. स्वतःसाठी ठरवून आवर्जून काढलेला वेळ म्हणजेच मी टाईम. गमतीचा भाग म्हणजे लोक हा मी टाईम अगदी सोयीस्करपणे वापरताना दिसतात. तर मग चला जाणून घेऊयात की मी टाईम म्हणजे नक्की काय आणि याचे 3 R's लक्षात घेणं कसं गरजेचं आहे तेही. तर पहा, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे 3 R's. 3 R म्हणजे काय तर रिलॅक्स, रिचार्ज आणि रिफोकस. मी टाईमसाठी आपण जी ॲक्टिव्हिटी निवडू ती करताना आपल्या शारीरिक आणि मानसिक विश्रांती मिळणं आपल्याला आवश्यक आहे. ती मिळाली का आपल्याला आपल्या कामांमध्ये पुन्हा लक्ष केंद्रित करणं म्हणजेच रिफोकस करण्यासाठी ऊर्जा मिळते आणि आपण रिचार्ज होतो. त्या उलट मी टाईमसाठी निवडलेल्या ॲक्टिव्हिटी करताना जर आपण थकून गेलो, ती केल्यानं रोजच्या दैनंदिन कामामध्ये अडथळा निर्माण होत असेल तर त्यातून आपल्याला मी टाईममधून जे साधणं आवश्यक आहे ते साधता येत नाही. आणि मुख्य म्हणजे मी टाईमच्या नावाखाली रील्स पाहत बसणं, फोनवर तासनतास गॉसिपिंग करणं, भरमसाठ शॉपिंग करणं, सेल्फी काढत सुटणं म्हणजे मी टाईम आहे का? असा प्रश्न स्वतःला नव्यानं विचारण्याची गरज आहे. माहितीच्या भडीमाराच्या या युगामध्ये स्वतःला स्वत्वाशी कनेक्ट करणारा, जोडणारा मी टाईम हा आवश्यक आहे, किंबहुना तो महत्त्वाचा आहे. पण तो वापरण्यासाठी उत्सुकता मात्र हवी. मी टाईम शहाणपणानं वापरण्यासाठी अनेक गोष्ट करणं आपल्याला शक्य आहे. तर पहा, मी टाईम आणि मेडिटेशन. मी टाईममध्ये करावी अशी ही एक परिणामकारक गोष्ट आहे, ती म्हणजेच मेडिटेशन, ध्यानधारणा. मेडिटेशनमुळे रिलॅक्स, रिचार्ज आणि रिफोकस हे 3 R साधता येणं नक्कीच शक्य आहे. नव्यानं झालेल्या अनेक संशोधनांमध्ये असं सिद्ध झालं आहे की मेडिटेशनच्या सरावामुळे मानवी मेंदूच्या संरचनेमध्ये आणि कार्यकुशलतेमध्ये लक्षणीय असे सकारात्मक बदल आपल्याला घडून येताना दिसतात. मेडिटेशन नियमितपणे केल्यानं मेंदूतील ग्रे मॅटरमध्ये वाढ होत असल्याचं अनेक अभ्यासातून दिसून आलं आहे. हा ग्रे मॅटर स्मृती, निर्णय क्षमता, अवधान क्षमता, स्नायू आणि भावनिक नियंत्रण आणि वेदन संवेदन यांच्या कार्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावतो. मेंदूचं बाह्य आवरण म्हणजेच कॉर्टेक्सच्या जाडीमध्ये वाढ होते. हे बाह्य आवरण सेन्सरी प्रोग्रेसिस, अवनावधान आणि भावनांचं नियमन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. मेडिटेशनमुळे पूर्ववर्ती जी काही माणसाच्या मेंदूचा भाग आहे हा भावनिक प्रक्रिया आणि स्वनियमन आणि भावनिक नियमनाचा जो कार्य करतो, हा मेंदूचा भाग या वेदनेबाबतची सहनशीलता वाढवतो. मेडिटेशनमुळे कॉर्टिसोल या संप्रेरकाची अर्थात हॉर्मोनची पातळी कमी होण्यास मदत होते आणि याद्वारे ताणतणाव कमी होऊन स्थिरता, विश्रांती, मानसिक शांती आणि मानसिक स्थिरतेचा आपल्याला अनुभव घेता येतो. एकूणच मानवी मेंदूच्या संरचनेवरती आणि कार्यावरती ध्यानाचा सकारात्मक आणि प्रभावी परिणाम होताना आपण पाहतो. ध्यानाच्या नियमित सरावामुळे आत्मजागरूकता वाढीस लागते. बोधनिक, भावनिक, मानसिक, शारीरिक स्वास्थ्यासाठी मेडिटेशन हा एक अतिशय उत्तम मार्ग आहे. माइंडफुलनेस मेडिटेशन आणि बॉडी स्कॅन मेडिटेशन, गायडेड मेडिटेशन, चक्र मेडिटेशन, विपश्यना मेडिटेशन, मंत्र मेडिटेशन, साऊंड मेडिटेशन हे असे अनेक मेडिटेशनचे प्रकार मी टाईम आपला समृद्ध करू शकतो. वर्षातून एकदा मेडिटेशन डे म्हणून करण्याची ही गोष्ट नाही, तर नियमित रोज मेडिटेशन करायला हवं. प्रशिक्षित तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानं ते शिकून घ्यायला हवं. गरज आहे ती सजग पूर्वता दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवण्याची. म्हणजेच आपला मी टाईम आपल्यासाठी महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्या. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.